स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेटच्या संदर्भातलं जे काल एक नोटिफिकेशन आपल्याला वरती दिसत होतं, परंतु ते नोटिफिकेशन पुन्हा म्हणजे त्यांनी टाकलेलं नव्हतं. आणि हे नोटिफिकेशन प्रसिद्धीपत्रक शुद्धीपत्रक जे आहे ते जाहीर झालेलं आहे. या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय असणार आहे, जे B.Ed अपियर विद्यार्थी आहे, D.Ed अपियर विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी रिझल्ट पेंडिंग आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि या शुद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे ते नेमकं आपण या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा, ज्यात तुम्हाला जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती इथे अपडेट दिलेली आहे. आणि या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्याची हयगय न करता नुकसान होणार नाही, यासाठी हा व्हिडिओ बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्य परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट 2025 प्रसिद्धी निवेदन. या ठिकाणी शासन शुद्धीपत्रक क्रमांक संकीर्ण 2022 या ठिकाणी पूर्ण दिलेली आहे. बघा माहिती, दिनांक 2/5/2025 अन्वय्य 2 मे 2025 अन्वय्य. तसेच या कार्यालयाचे प्रसिद्ध निवेदन दिनांक 3 मे 2025 अन्वय्य उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधी सादर करणे अनिवार्य. विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध उमेदवाराने सादर केलेल्यानंतर त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते. पहा, महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने असं म्हटलेलं होतं की रिझल्ट लागला त्या दिनांकापासून तुम्हाला 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमची मार्कशीट त्या ठिकाणी आपल्याला पाठवायची आहे किंवा गुणपत्रक आपल्याला पाठवायचे आहे, तरच तुमचं ते वैध पकडलं जाणार आहे. आणि परीक्षेचा दिनांकसुद्धा त्यांनी दिलेला आहे, जे टाकलेलं होतं ते. यामध्ये पहा, तरी उपरोक्त प्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परिषद पुणे या कार्यालयाच्या ईमेल, पोस्टाद्वारे, हस्तस्फोट सादर करताना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा 2025 परीक्षेचा नोंदणी क्रमांक, बैठक क्रमांक नमूद करावा किंवा www.msepune.in/DTEOLA असं दिलेलं आहे त्यांनी. DTE म्हणजे याच्या एज्युकेशनच्या याच्याने. नंतर टेट 2025 इन्फॉर्मेशन अपियर ॲट ह्या फाईलमध्ये तुम्हाला लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदतीत सादर करावी, जेणेकरून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025मध्ये प्राप्त केलेल्या गुणांकानुसार त्यांचे गुणपत्रक स्कोर कार्ड देण्यात येईल. सबब विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परिषद पुणे कार्यालयास ईमेल, पोस्ट, हस्तस्फोट म्हणजे स्वतः हाताने नेऊन देऊ शकता, पोस्टाने पाठवू शकता आणि मेलद्वारेही तुम्ही देऊ शकता. या साईटवरती आपल्याला ते पाठवायचं आहे. या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याचे सर्वस्वी जबाबदार संबंधित उमेदवार राहील. तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बघा, हे पत्रक आहे, कालचं पत्रक आहे, अनुराधा ओक आयुक्त. आणि यानुसार तुम्हाला कारवाई करायची आहे. जर हे तुम्ही मार्कशीट पाठवली नाही तर तुमचा 1 महिन्याच्या आत मार्कशीट पाठवली नाही तर तुमचा कोणताही त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही, असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, यात कोणतीही दिरंगाई न करता तुमचा रिझल्ट आला असेल तर तुम्ही आत्ताच ही साईट ओपन करा, ही मेल ID ओपन करा आणि यावरती तुम्हाला आत्ताच पाठवायचं आहे, या साईटवरती पाठवायचं आहे. तुम्ही ओपन करा, त्यात तुम्हाला काय काय लिहायचं याच्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ बनवून आणि त्याचं अपडेट देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून हे अपडेट आपल्या मित्रांना माहीत येईल. अशाच अपडेटकरिता आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.